मनपाच्या अभय योजनेची दुर्दशा, नाशिककरांना मात्र करवाढ रद्दची आशा। तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी केलेली मालमत्ता दरवाढ शासनाकडून रद्द होईल या अपेक्षेमुळे कर संकलन विभागाने सुरू केलेल्या अभय योजनेची दुर्दशा झाल्याने करदात्यांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळतंय। नोव्हेंबरच्या अखेरीस बिलावर 95% सूट देऊनही अवघ्या 27,000 करदात्यांनी लाभ घेतला। 24 कोटींची थकबाकी जमा झाली आहे। त्यामुळे अजूनही मालमत्ता कर थकबाकी आकडा 250 कोटींच्या घरात आहे। त्यामुळे एवढ्या मोठ्या कर वसुलीचं आव्हान कर संकलन विभागाकडे उभं ठाकलंय। महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर थकबाकी शास्तीचा हा फुगवटा कमी करण्यासाठी 3 टप्प्यात अभय योजना चालू केली। त्यामध्ये 4 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत कर भरल्यास एकूण बिल मूळ रकमेच्या शास्तीवर 95% माफी देण्यात आली। 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 85% व 1 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत 75% सवलत शास्ती कर मिळणार आहे। नागरिक थकीत मालमत्ता कर अदा करून शास्ती माफी पदरात पाडून घेतील ही अपेक्षा होती। मात्र ही अन्यायकारक दरवाढ रद्द होईल या अपेक्षेने नागरिक शास्तीवर सवलत देऊनही थकबाकी अदा करणे टाळतात। जेमतेम 27,000 नागरिकांनी कर अदा करत शास्तीतून माफी मिळवली आहे। दरम्यान 95% सवलतीसाठी अवघे 4 दिवस उरलेत। नागरिकांनी लाभ पदरात पाडून घ्यावा असं आवाहन मनपाकडून करण्यात आलंय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो।